शेतकरी मित्र, जय श्री वैदिक. संदीप मिटगुळे या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलाय की मी मिल्क चार्जर तर वापरतोय पण माझी गोचिड कमी होत नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे की तुम्ही मिल्क चार्जर तर वापरताय परंतु तुम्हाला हवे तसे रिझल्ट जे तुम्ही युट्यूबवर बघता तसे मिळत नाही. असं कधी होतं? आपण आपल्या शेतामध्ये जो चारा बनवतो तो केमिकलचा जास्त नत्र असलेला चारा बनवतो, त्याच्यामुळे सुद्धा नायट्रोजन जास्त होतो. जास्त रसरशीत असा चारा तुम्ही चालत असाल त्याच्यामध्ये नायट्रोजन जास्त आहे 100%. तो नायट्रोजन तसा तुमच्या पिकांवरती मावा, तुडतुडे, कीड वाढवतो तसा तो जनावराच्या पोटामध्ये गेल्यानंतर तो त्याच्या शरीरामध्ये, रक्तामध्ये गोचिडचं अट्रॅक्शन वाढवतो आणि म्हणून अशा प्रकारचा नायट्रोजनयुक्त चारा गेल्यानेच जास्त प्रमाणात जनावराला गोचिड होतात. नायट्रोजन म्हणजे युरिया आमच्या पेंडीमध्ये गव्हर्नमेंटने 1% अलाउड केलेलं आहे. त्याचं प्रमाण जर तुमच्या पेंडीमधून जास्त जात असेल तरी सुद्धा या प्रकारे गोचिडची समस्या जाणवते. जसं पिकाला तुम्हाला रासायनिक खतांमुळे कीड लागते तसं जनावरांना पण रासायनिक खताच्या चाऱ्याने किंवा खुराकाने कीड लागते. अशा परिस्थितीमध्ये मिल्क चार्जर काय करतं? मिल्क चार्जरचा प्रमाणचा डोस जो आहे तो तुम्हाला दुप्पट करावा लागेल आणि दुप्पट करून तुम्ही त्या गोचिडपासून सुरक्षा मिळू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही अॅनिमल हेल्थ चार्जर काही दिवसांसाठी मिक्स प्रमाणे वापरू शकता. त्याने सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक पडेल. तुमच्या जनावरांचं शेण घट्ट येणं, तुमचं दुधामधलं फॅट वाढणं आणि गोचिड नष्ट होणं या तीनही गोष्टी एकाच वेळेस घडतात. तर यातली एक जरी गोष्ट बिघडली तर ही पूर्ण साखळी बिघडते. म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मिल्क चार्जरचं प्रमाण आपण जास्त दिलं पाहिजे. तुमची गाय 20 लिटरची आहे, तुम्ही जर 50 ग्रॅम 70 ग्रॅम चालत असाल तर चालणार नाही. त्याला कमीत कमी 100-125 ग्रॅम देणं एका वेळेस गरजेचं आहे. दोन्ही मिळून तुम्ही 200 ग्रॅम देण्याऐवजी जर दोन्ही मिळून तुम्ही 100-125 ग्रॅम देत असाल तर तुम्हाला ह्या समस्या जाणार आहे. इंजिन मोठं आहे तर डोस पण मोठा लागणार आहे. तुमचं गाय जास्त दुधाची आहे तर तुम्हाला मिल्क चार्जरचा डोस सुद्धा जास्त लागणार आहे. इथं शेतकरी कुठेतरी चूक करतात आणि चाऱ्यामध्ये तुम्ही SSM आणि कृषी अमृत याचा वैदिचा चारा बनवला तर तुमची ही समस्या खात्रीने दूर होऊ शकते. धन्यवाद.